उत्तर नेपाळच्या काही भागात महापुरामुळे हाहाकार, पूरस्थितीमुळे 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। 1000हून अधिक लोक बेपत्ता तर 100 पेक्षा जास्त भारतीय नॉट रिचेबल। अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रो पॉवर प्रकल्प वाहून गेले। तिबेटमधून पाण्याचा प्रचंड मोठा लोट आल्यानं नेपाळमध्ये विध्वंस, तर असुआ जिल्ह्यात यामुळे प्रचंड नुकसान। बाधित भागातील भयावह दृश्य समोर। नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी। बिहारच्या गंडक नदीत सुमारे 3 मीटर उंच पाण्याच्या लाटांचा अंदाज। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात। पंतप्रधान मोदींची नेपाळच्या पंतप्रधानांशी फोनवरून चर्चा। नेपाळमधील महाप्रलयानंतर मोदींचा पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी संवाद। नेपाळला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन। जीवितहानीबाबत मोदींकडून शोक व्यक्त। एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपानंतर एमपीएससीचा मोठा निर्णय। लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती। एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई। 3 अधिकारी आणि क्लास चालकासह 6 जण अटकेत। एमपीएससी पेपरफुटी प्रेम प्रकरणाचा नवा अँगल। प्रियकर गौरवसाठी प्रेयसी ऋतुजानं वडिलांच्या मदतीनं पेपर फोडला। मात्र गौरवनं एका मित्रालाही पेपर दिल्यानं दोघांमध्ये वाद आणि बिंग फुटलं। गौरव ताब्यात, ऋतुजा पाटीलला अद्याप अटक नाही। विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करण्यास मनाई। 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यावर निर्बंध। वाढलेल्या दरांमुळे सरकारचा मोठा निर्णय, तर पुरवठा विभागाकडून राज्यात झाडाझडती। पुण्यात रुपाली चाकणकरांकडून द नाईन्स नावानं हॉटेल सुरू। चाकणकरांच्या हॉटेलची किंमत 50 ते 60 कोटी। एवढे पैसे आले कुठून? संगीता तिवारींचा सवाल। नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकते यांची आत्महत्या। कोट्यवधींची बिलं अडकल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप। देवकतेंच्या आत्महत्येनंतर ठाण्यात कंत्राटदार महासंघ आक्रमक। देयक वेळेवर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा।